सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतींचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळालाय। काँग्रेसने शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत ते दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्यात। दोडामार्ग नगरपंचायतीत काँग्रेसचे संतोष नानचे नगराध्यक्ष झाले तर राष्ट्रवादीच्या साक्षी कोरगावकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेसचे रवींद्र रावराणे नगराध्यक्ष झाले तर काँग्रेसच्या संजय चव्हाण यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। वैभववाडी नगरपंचायतीत ग्रामविकास आघाडीच्या 2 नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसची सरशी झाली। तर दोडामार्गमध्ये ऐनवेळी सेना भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतल्याने या ठिकाणी केसरकरांना चांगलाच धक्का बसलाय। तर नितेश राणेंनी मात्र आपली प्रतिष्ठा राखली। त्यांच्याकडे जे उमेदवार निवडून आले होते ते पहिल्यांदा काँग्रेसचेच होते। त्यांचा राणे साहेबांवर विश्वास होता। काही राग रुसवे असतातच, त्या रुसव्यातनं ते गेलेले होते। त्याच्यानंतर त्यांनी निलेश साहेबांची भेट घेतली। निलेश राणेंनी त्यांना विश्वास दिला आणि निलेश राणेंच्या माध्यमातून त्यांना असं वाटलं की निलेश राणेंच्या माध्यमातून आम्ही विकास करू शकतो। त्या एकाच भावनेतनं, विकासाच्या भावनेतनं ते आम्हाला येऊन भेटलेले आहेत आणि त्या प्रकारे आम्ही आमची सत्ता इथं बसवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।